हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सीड ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. परत एकदा आम्ही रोड ट्रिपवरती जाणार आहे जगन्नाथपुरीला. तर येता येता सगळे रोडवरती काय स्पॉट्स असतील ते सगळे करत करत जाणार आहे. माहिती नाही कुठं जायचे, फक्त आमच्या डोक्यात एकच डेस्टिनेशन आहे जगन्नाथपुरी. तर आता योगेश शेठच्या ऑफिसला आमचं चर्चा झालेली आहे. 5 जण फायनली आम्ही तयार झालो जायला. तर सचिन दादा आहे, योगेश शेठ आहे आणि लोणीकण गावचे 22 सरपंच आहे विनोद दादा. तर तुम्ही सगळे बघू शकता. तर आता पेमेंट पण जमा झालेले आहे, फक्त आता जायचे. तर सचिन दादा तुम्ही सगळ्यांची ओळख करून देतो. तुम्ही जरा काहीतरी 2 शब्द सांगा आमच्या ट्रिपबद्दल. आपल्या चाललोय आम्ही 2026ची पहिली ट्रिप राहील आमची. पाहू आता काय करायचं, पुढं जायचं, कसं जायचं. आणि आम्ही कॉन्ट्री जमा केलेली आहे. पहिली कॉन्ट्री जमा केल्यावरती जरा होप्स वाढतात. नाही झालेले आता योगेश दादा आहे, हे आमचे सगळे नवीन ॲड झाले प्रयागराज नंतर. तर त्यांचं पण सीड ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आणि तुम्हाला माहिती आहे भैया, तर काय विषयच नाही. फक्त आता एकच बाकी आहे, सुकाश शेठ. ते पण गावात आहे, जरा आजारी सलाईन लावले त्यांना. तर ते संध्याकाळी आपण डायरेक्ट कुठं भेटणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण डायरेक्ट भेटणार आहे मसोबा मंदिरापाशी, त्याच्यामुळं तिथं भेटू आपण. चला बाय. 10 वाजता सगळी भेटलेलो आहे, मला घ्यायला आलेले घरी. तर बॅग बिग भरून झालेली आहे गाडीमध्ये. आता मसोबा मंदिरामध्ये जाणार आहे. चला पॅक करा मस्त पैकी. भैया चला बसा. मसोबा मंदिरापाशी आलोय. तर बघू शकतो जरा ओव्हर स्पीडिंगमध्ये चाललोय जरा, कारण का कळत नाही, कारण का स्पीड लिमिटच नाही, कमी पडते आमची स्पीड. रोडच तसा आहे. हालते ना गाडी. सनराईज झालेला आहे. गुड मॉर्निंग. अहो 3 जण असले झोपलाय तुम्ही. आम्ही रात्रभर गाडी चालवतोय आणि मी साईडला बसलो. काय जागा बी काय नव्हते, उगाच काहीतरी 4 रेड बुल पिऊन झोपलाय तुम्ही. काय आता आपण नागपूर किती 30 किलोमीटर राहिले ना. जिओचा पेट्रोल पंप आहे. आम्हाला कॅफे भेटलेलं इथं. 2 तास आम्ही कॅफे शोधत होतो, पण कॅफे काय भेटत नव्हतं. फायनली आलेलो आहे कॅफेमध्ये. कॉफी प्यायची, बाकी काय नाही. सगळ्यांनी कॅपेचिनो घेतलेले आहेत. तर शुगर देतो ना मॅडम. आणि सुका शेट जरा औषध देते ते. केस औषध द्या लवकर. हां लावा तोंडाला. तरी वाटलं हां जरा त्यांना अशक्तपणा आलाय म्हणून जरा औषध द्यायचं, बाकी काय नाही. आता तुम्हाला लगेच बरं वाटेल 10 मिनिटात. ओके हां. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळी आता सगळेजण तयार झालो आहे. आता भुवनेश्वरमध्ये आम्ही. तर मंदिरात जायचं आहे, पण त्याच्या आधी ब्रेकफास्ट करायचा आहे. भूक लागलेली आहे. तर लिंगराज मंदिर आहे तिकडे जाणार आहे. तर तुम्हाला आता जरा भुवनेश्वरचं सगळं ह्या एपिसोडमध्ये तुम्हाला सगळं दाखवणार आहे. आणि भुवनेश्वर सिटी लय भारी आहे. आता आम्ही जरा ब्रेकफास्ट करायला प्रिया हॉटेल म्हणून आहे. तर जेवणच म्हणतोय. ब्रेकफास्ट खूप मस्त आहे. वाव.
आता आम्ही लिंगराज मंदिरमध्ये आमचं दर्शन झालेलं आहे, पण मोबाईल काय आतमध्ये नेता आला नाही, तर बाहेर थांबलो आहे आणि बाहेरचं जरा शूटिंग घेतोय व्यवस्थित. दर्शन मस्त झालं, एक नंबर. भुवनेश्वरमध्ये आलेलो आहे, तिथं राम मंदिर आहे. आता काय दुपारचं टाईम झाला आहे, थोडं लेट झालं आहे, मंदिर बंद आहे. तर बाहेरूनच व्हिडिओ फोटो काढून गाडी पार्क केली. जगन्नाथपुरीमध्ये आलो आहे. कोणार्क मंदिराला जायचं होतं पण गेलो नाही. तर इथं 3:30 वाजता काय आहे, झेंडा बदलतो त्यावेळेस. ते वरचा जो मंदिराच्या वरती जो झेंडा आहे, ध्वज, तो 3:30 नंतर बदलतात. त्यासाठी मग आम्ही सगळ्यात पहिलं इथं आलेलो आहे. दर्शनाला सकाळी परत येणार आहे, पण आम्ही ध्वज बदलणार आहे म्हणून आम्ही सगळी आता पाय चाललो आहे. हे खाजा आहे तर स्पेशल आहे पुरीचं, शंकरपाळ्यासारखं आहे. तुकड्यात पण भेटतं बरं काय, तुकडा पण आहे. पण कुरकुरीत लागतं. आता आम्ही जगन्नाथपुरीचं दर्शन तर घेतलेलं नाही, फक्त बघून आलो. झेंडा आणि ते लावत होते. आता आम्ही बीचवरती आलो, जरा सी फूड बघायला आलो. तर भैया कुठे गेले? भैया गेले. हो, फिश खायचे बरं का सगळ्यांनी. गर्दी आहे सी फूड खाण्यासाठी. जेवण झालेलं आहे आता पुरीमध्ये, तर सगळे जरा टाइमपास करायला बस. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आम्ही जगन्नाथ मंदिरात दर्शनाला जाणार आहे. तर सकाळी सगळ्यांचं आवरले, तर एक जण सगळे तयार होते ते, आणि 2 जण नेते आहेत ते फोटो काढायला गेतात खाली. ते तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळाने. आम्ही तयार झालेलो आहे सगळे कुर्ते घालून. हां, साईज आहे त्यापेक्षा ओव्हर येते. ओव्हर साईज आहे. जी साईज हे केली होती त्यापेक्षा मोठे. आमची रूम होती आजची. मंदिरातून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर आज तर सगळे तयार झाले. हो का, तुम्हाला खिडकीतून दाखवतो, फोटो काढते ते. आहे का 2 जण? भैया हात करा, हात करा. आता जरा फोटो काढायला खाली आलोय. सगळे रेडी झालेले. भैया इथं रिक्षा पण आलेली आहे आम्हाला जायला मंदिरात. हे का, आता आम्ही गाडी पार्किंग केलेली आहे इथं. महानगरपालिकेचं यांचं पार्किंग आहे. तर आता आम्ही जरा काहीतरी एक सायकल सारखी गाडी आहे, बुलेट कार सारखी, तर त्यात बसून चाललोय. ब्रेकफास्ट नाही केलेला अजून, काय नाश्ता बिष्टा करायचा बाकी आहे. आणि एक गाडी आमची माग आहे. आता आम्ही मंदिरात दर्शन करायला जाणार आहे. तर मोबाईल आणि ते सगळं आतमध्ये ठेवायचं आहे. तिथं फ्री आहे मोबाईल आणि ते ठेवण्यासाठी. तुम्हाला दाखवतो. फ्री शू काउंटर आहे. शू, मोबाईल, पण मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे.
झालंय म्हणायचं बस. आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. तर काही थोडीफार माहिती दिलेली आहे आम्हाला आतमध्ये पुजारी मंदिरात. तर ते तुम्हाला सांगतील सचिन दादा. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. गोड आहे का? कोणार्क मंदिराकडे चाललोय आम्ही आता. एक 25 किलोमीटर बाकी आहे. सगळं व्यवस्थित चालू आहे. काय धावपळ नाही काय नाही. सगळे रिलॅक्समध्ये गावात फिरल्यागत फिरते ते. आम्ही नारळ पाणी पिणार आहे. 25 में देना भाई, बहुत पीने वाला 25 में 30 रुपया में खरीद को सबसे भैया हम ये सुनो ना, मलाई वाला चाहिए. मलाई वाला. हाँ मलाई वाला दे दो फिर. उतरो उतरो. 25 में चाहिए. ये महाराष्ट्र वाले ऐसे ही है. मिठाई एक 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 एक. बयाचे फोटो लय भारी आलेले मंदिरात. त्यामुळे बया जरा रुसला होता. बाकी काय नाही. आता जरा लगेच नारळ पाणी डबल पिणार आहे. ऑन द वे जाताना आम्हाला आता बीच लागलेला आहे. समुद्र आहे बघा. पार खोलवर निळं निळं दिसतंय. आता इथून आम्हाला कोणार्क 8 किलोमीटर आहे. सचिन दादा गाडी चालवत होते आणि योगेश दादा झोपले ते. सुका पाटीलनी नारळ चोरलेलं आहे मगाशी नारळ वाळ्याकून. आणि बाई आहे इथं पोस्ट चालू आहे. आणि रुसून बसलो होतं सकाळी फोटोसाठी. काय सांगू तुम्हाला, सगळ्यांना सांगणार आहे. आणि असला सरपंच का आणि रुसून बसलो तर फोटो नाही काढलं म्हणून. बस बस. ही मंदिराची स्टार्टिंग आहे. एंट्री. ये मंदिर आहे. हे मंदिराचा मॅप आहे. मंदिर असं कोरलेलं आहे जास्त. कोरीव काम जास्त आहे मंदिरामध्ये. आणि जरा ज्या प्राचीन काळातलं मंदिर आहे त्याच्यामुळे जरा भीड पण जास्त आहे. जरा गर्दी खूप आहे. काय नाही फक्त मंदिरच बघायला आहे, बाकी काहीच नाही इथं. आणि 10 रुपयाच्या नोटवरती जे चक्र आहे ते बैलगाडीच्या चाकासारखं ते इथं आहे. ते मी तुम्हाला दाखवतो. ते इथं आहे. ते टाइम पण सांगतं. हे तुम्हाला दाखवतो. 10 रुपयाच्या नोटवरती जे चित्र आहे ते इथं आहे. ये चित्र है और ये हम है और ये हमारा नोट है. और ये कोणार्क मंदिर का आहे. ये हमारा आहे. मंदिरामध्ये जाऊन आलोय आम्ही. जर त्यांच्या सीटवरती थांबले बाहेर. जर चहा प्यायला सचिन दादा 2 दिवसांनी 1 नंबर चहा भेटलाय. आणि हे काय नेहमीप्रमाणे आपलं असंच काकडी खाऊ कुठं चिप्स खाऊ. एक पण ठिकाणी नीट व्यवस्थित जेवण केलेलं नाही. बीचवरती आलेलो आहे आम्ही आत्ता. चंद्रभागा बीच आहे. तर इथं गाडी पण बीचवरती घेऊन आलो. गर्दी आहे पण एवढी नाही. मस्त आहे वातावरण. 1 नंबर आहे. फ्रेश वाटतं असं. 2 ठिकाणी गाडी फसलेली आहे. सगळी लोक गोळा केल्यात. आणि आता पुढं मागं जरा धक्का द्यायचं काम चालू आहे. इथून खाली नेणार आहे आणि मग तिकडून तशीच तिकडे नेणार वरती. गेली गेली गेली. जाऊ दे जाऊ दे. गेली गेली. तिरपी तिरपी.
गाडीत बसले, व्हिडिओ बघून मजा आली. आम्ही एक व्हिडिओ काढलेला आहे ब्लॉगसाठी, तुम्हाला दाखवणार ते व्हिडिओ. पण सगळे हसल्यात. सरपंचांनी गाडी टाकल्यामुळे गाडी निघलेली, काही नाही बाकीचं. हा, माती सरकून जर गाडी निघत असेल तर काहीतरी ताकद आहे. आता बीचवर नाही जायचं, बीचच्या साईडला पण नाही जायचं बीचवर. शेवटले पिठापूर मध्ये आलेलो आहे, तर मंदिराचं दर्शन झालं. फोन अलाउड नाही आतमध्ये, तिथं मंदिर आहे आतमध्ये. आरती झाल्यानंतर महाप्रसाद होता, तर सगळे महाप्रसाद घ्यायला गर्दी भरपूर आहे. तर एक नंबर लागते. गाडीत जरा फ्रूट खायचं जरा डिस्कशन चाललं होतं आणि नेमकं फ्रूटचं दुकान आलं पुढे. और दे दो का चांगलं लागते का? हा? मद्रास कॉफी म्हणून इथं कॉफी प्यायला आलोय. ऑन द वे थांबलोय. सरपंच तुम्ही कुठे, लोकेशन कुठे आपलं? हा, लोकेशन इकडे. हे आमचं लोकेशन आहे. हाय करा, हाय लोकेशन आहे आमचं. बनवतो की बाईला कॉफी प्यायची दे म्हणून थांबले आम्ही इथं. मद्रास फिल्टर कॉफी आहे ना. स्वीट कॉर्न खाल्लंय, काही खरं नाही. लोकेशन नाव आहे. गुण काहीतरी आहे, तर ते आम्ही घेतलेले. पिंगू हा, पुनुगू नाव आहे त्याचं. तर ते आम्ही घेतलेले आहे. कसं लागते बघायला, खाणार आहे. खावा ना. गुड मॉर्निंग. आज आम्ही हैदराबादमध्ये होतो रात्री. तर रात्री आम्ही रामोजी फिल्म सिटीला एक राऊंड मारायला गेलो होतो. तर त्याच्यानंतर आम्ही 2 वाजता रूम घेतली. तर रूम तर बऱ्यापैकी फुल आहेत, सगळ्या गर्दी आहे हॉलिडेजमुळं. तर एक ठिकाणी आम्हाला रूम भेटले, तर तिथं आम्ही स्टे केला होता. तर आता सकाळी सगळे फ्रेश झाले आणि सगळ्यांच्या डोक्यात एकच आहे, फोटो लेवारे आला पाहिजे. आणि तेच फोटो सगळ्यांचे एक नंबर येणार आहे. वेगवेगळे दादा पुढे बसलेले आहेत आणि सुका पाटील आलेत, सगळ्यात कॉमेडी माणूस आणि लोकेशन माणूस आहे गाडीत बसलेला. हा, सुका पाटील. हा, लोकेशन माणूस. आणि हे सरपंच काय करणं आहे ते 22 राहणार आहेत. हो. तिकीट काढलेले आम्ही आता. तर आम्ही एंट्री करणार आहे. बसमध्ये बसून जायचंय. आम्ही बसमध्ये बसणार आहे. बस पण आहे पुढे उभी. आम्ही बसमध्ये बसलेलो आहे. ड्रायव्हर काका आहेत आमचे. हे सगळे अख्ख्या गाडीमध्ये शिर्डीतले लोक आहेत. तर आनंद होतोय त्यांना सगळ्यांना बघून. वयस्कर आहेत पण सगळे फिरायला आलेले आहेत. गेटला आलेलो आहे, मेन गेटला. इसमें देखिए जिपलाइन, बंजी, नेट कोर्स, आश्रय 4 ॲक्टिव्हिटी का आहे. 4 ॲक्टिव्हिटी आहे आमच्या तिकीटमध्ये. तर आमचे तिकीट घेतलेले आम्ही सगळ्यांनी. चला आपल्याला नेट खाली जायचंय. जावा तुम्ही पण.
पण मौका नाही मिळाली. अरे चला, हे असं नसतं, फास्टमध्ये टायमिंग मध्ये करायचं असतं, पण कमी टायमिंग मध्ये. कमी टायमिंग नाही चला 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 फास्ट सारखं मला जाऊ दे थांबा. तुम्ही जाऊ का काय काम आहे? एक मिनिट थांबा. होल्ड होल्ड नाही 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 नाही. सगळी पहिला टप्पा पार केलाय सगळ्यांनी. रुक जाओ वेट कोणाला बोलते? हाय ना ते माणूस बोलणारा. दुसरा टप्पा आहे. मजा येणार आहे. परत 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 भैया इकडे बघा. हा जाऊ द्या इकडे बघून जावा. इकडे बघा इकडे बघा. थांब आता जातो मी. घेतला का नाही हा मला? चालू आहे जावा. तिकडे गेल्या म्हणा काहीतरी. येस येस आलो. आमचे तिघं आम्ही खाली आलोय. सगळं पाटील आणि ते वर आहे. बिल्डिंग है ना, आर्चरी है, वो आर्चरी कर लो, आर्चरी करके रिसेप्शन के पास आ जाओ. ठीक आहे. कलरफुल बिल्डिंग है, ओके बस उसका ऑपोजिट पे जाइए. ओके थँक्यू. आता आम्ही आर्चरीला चाललोय. मॅडमला विचारलंय कुठे. एक नंबर. आर्चरी मजा आली का नाही सांगा. एक नंबर मजा आली. सांग मोकळं झालं. हा आर्चरीचा डाव चालू आहे. आणि पहिला 9 पॉईंट का काहीतरी बसलाय. सगळ्यात पहिल्यांदा हाईट वर गेलाय. काय गेलं त्याला आणि नंतर 4 आहे. बैल नेम लागतं का नाही काय माहिती. आमचं आता आर्चरी सेक्शन संपलंय. आता आम्ही चाललोय झिप लाईनला. चला. कैसे अटैच करेंगे? ये जो गैप है और ये जो प्लेट है जस्ट मैच करना है. पास सीधा प्लेट हैज द प्लेट एंड गैप. ओके ना? ट्राई इट सर. चलिए सर, ट्राई कीजिए, प्रैक्टिस कीजिए सर. प्रॅक्टिस चालू आहे इथं. मॅडम शिकवते ते कसं करायचं. गैप शुड बी आप ऑलवेज लाइक गॅपमधूनच गेलं पाहिजे. बघा अशा टप्पा. सेट बघायला जाणार आहे आतमध्ये आता. आतमध्ये एंट्री केलीत. सगळं रामायण इथं झालेलं आहे. मस्त या. दरबार वगैरे नाही का कार्यक्रमात. बाहुबलीचा सेट वरती आलोय. इथं फुल अख्खा सेट आहे. मस्त डिझाईन केलेलं आहे. मध्ये फक्त ते आहे का मध्ये हां हां तेच फक्त तिथे बनवलं. घरून फोन आलेला आहे.
तर ते म्हणते बाहुबलीचा सेट घरी घेऊन या. घरी कसं काय घेऊन यायचा बघा आता तुम्हीच. इथं घोडे आहेत, लयच मोठे घोडे आहेत. गेटवरती महादेवाचं मंदिर आहे. आज सोमवार पण आहे. थम्सअप घेतलेले दिमाग की बत्ती झाला दे. हो बाहुबलीचा दरबार आहे. हा सेट आहे बाहुबलीचा. त्याच्या अंगाला सेन्सर आहेत आणि ते तिकडं असं दिसतंय आणि एलियन सारखं. कैप्चर कर रहे हैं उसकी वजह से आपको स्क्रीन के ऊपर अवतार की तरह दिखाई दे रहा है और जिस तरीके से एक्शन करेगा उसी तरीके से कैमरा उसको कैप्चर करेगा. लड़के चेयर कुर्सी की तरफ देखिए. लंडन मध्ये आले व्हिडिओ आलाय. यूरोपियन स्ट्रीट कहते हैं फॉरेन लोकेशन. तो लेफ्ट साइड सेकंड बिल्डिंग के अंदर जाना है. बर बर बर. अट्रैक्शन है मोशन कैप्चर और वर्चुअल शो. सगळे उन्हामुळे फोटो येत नाही. सगळे फोटोच्या नादाला लागलेले पण काय उपयोग नाही. लोकेशन भारी आहे. आणि एअरपोर्ट झाले आता हवा महल कुठे जाणार आहे. इकडे बघा इकडे कसं वाटते काय सांगा दोन तीन शब्द मला वाटते. छान नाही हवा महल सलार मूवीच आहे. काय KGF इथं आता आम्ही ना एक पिक्चर बघणार आहे. कसं बनवतात काय. हा अब तक आपने जो भी फिल्में देखी है वह सभी इसी जगह यानी रामोजी फिल्म सिटी में शूट की गई है. चलिए जानते हैं ये फिल्में कैसी बनती हैं. सिनेमा कहानी सुनाने से भी बढ़ के है. यह एक अद्भुत दृश्य यात्रा है. मूवी के सेट सिर्फ इस्तेमाल की चीज ही नहीं, ये कल्पना को आकार देते हुए भावनाओं को बढ़ाते हैं. महलों से लेकर शहर के नजारों तक एक नई दुनिया को निर्माण करने में सेट दृश्य रूप देता है. जब हम छोटे बच्चे थे दादी और नानी कहानी सुना. पनीर काय काय आहे? कॉर्न पनीर, ऑनियन चीज, चिकन तूप. एक दिन आम्हाला काय भुताळे काय घेऊ की दुसरा आपण. ऑनियन चीज ब्रेड देतो. बटर काय नाही इथे. कुठे जाळे बटरफ्लाय. हा ते आले हे सगळं हाय 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 पक्षी हाय बरं का बटरफ्लाय. मस्त आहे बटरफ्लाय गार्डन.
लाईव्ह बाहेर आहेत, पाणी तिथे सगळे पोपट आहेत. काय दिसतंय शामरूप? फायटिंगचा शो चालू आहे. मस्त आमची राईड झालेली आत्ताच. एक नंबर राईड झालेली. सुका पाटील इकडे आहेत. आता याच्यानंतर शेवटचा अजून एक शो राहिलेला आहे डान्सचा. एक नंबर सगळं बघून झालेलं आहे. सगळे ॲक्टिव्हिटीज खेळून झाल्यात आणि एक नंबर सगळे सेट एक नंबर आहेत आणि चांगल्या पद्धतीने केलेलं आहे सगळं. तर फायनली आम्ही सगळं बघितलं आहे. रामोजी शेटला सगळं बघून आले. तर आता बाय बाय करायची वेळ झाली. चला आता आम्ही श्रीशैलमला जाणार आहे, तिथं स्टे करणार आहे. तर बाकीचं तुम्ही बघसानच पुढे. चला ऑन द वे श्रीशैलम. आपले रेकॉर्ड करते, आपले भांडणं रेकॉर्ड करते. रोड स्टार आहे बरं का इकडे. आता आम्ही श्रीशैलमला चाललोय, पण रोड एक नंबर आहे. खतरनाक रोड आहे ना. आता इथं चर्चा आहे. हेल्मेट लावला का? हेल्मेट लावू शकतो. आता 9 वाजल्यात. सकाळी 6 वाजता झोपून होतो की 9 वाजले. तर आम्ही चाललोय. तर त्याच्यानंतर पुढे जंगलमध्ये काय काय ते तुम्हाला दाखवतोच. इथं गाडीची एंट्री होती पहिली. रात्री 9ला बंद होतं बरं का. रात्री 9ला बंद झालं होतं, तुम्हाला मी सांगितलं होतं. गाडीची एंट्री झाल्यानंतरच ते सगळं विषय. आणि 50 वर्षापासून हे चालू आहे. असं काही 1-2 दिवसाचा विषय नाही. बघा आता टायगर आहे. आम्ही पोचलेलो आहे श्रीशैलम ज्योतिर्लिंग, मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगच्या चौकातून खाली चाललोय मंदिराच्या मार्गे. लिंबू पाणी घेऊ. लिंबू पाणी. लिंबू सरबत घेतलेलं प्यायला. भावांना हात नाही आहे, तर हाताने त्यांना जेवण चारते ते. कोणी आताच आमचं दर्शन झालंय. आता आम्ही गाडीत बसलोय. सगळी लाडू आणायला गेलो होतो. आता आम्ही चाललोय शिवाजी महाराजांच्या मंदिरात. आपले महाराष्ट्रात मंदिर नाही, पण इकडे आंध्रमध्ये महाराजांचं मंदिर आहे. तर आम्ही मंदिरात जाणार आहे, म्हणजे ऑन द वेच आहे. तर तुम्हाला दाखवतो. मोठं मंदिर चालू राहून आले म्हणजे दिसत पुढं. हा का? हे मंदिराला जायचंच रोड आहे. स्टॉप आहे. 15 रुपये तिकीट आहे. चला येते नावाच ना. तर आता मंदिरात आलोय आम्ही महाराजांच्या. हे महाराजांचं मंदिर आहे इथं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एंट्री केली आम्ही. महाराजांचं मंदिर आहे.
बघा जय. हा तिथं आहे ना. महाराज बालाजीला पण गेले होते. दिले ना 4 मेला 1677. रात्री आम्ही बालाजीमध्ये कधी आलो काही समजलं नाही. मी झोपलो होतो. तर आता सकाळी फ्रेश झालो आहे सगळे. तिकीट काढायला जायचे 12 वाजता चालू होणार आहे. तर आता आम्ही A2B हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करायला चाललो आहे. तर तुम्हाला दाखवतो. गाडी पार्क केलेली तिकडं. A2B व्हेज रेस्टॉरंट. आता एक आमचं सगळं येते. पुरी आलेली आहे. डोसा पण आलाय. पुरी आली. तर मस्त एक नंबर नाश्ता झालेला आहे. चाललाय आमचा. उद्याचं दर्शन आहे आमचं. तर पोस्ट टाकलेली त्याचे नाव जपलेले. आम्ही सगळी जरा गाडीतून घेऊन आलेलो आहे. सरपंचांचा फोन आलेला आहे. सरपंचाचा फोन आलेला आहे. हनुमान शेठ सरडे. तर आमचे लोकेशन बॉय बोलते ते. काय सगळे तयार झालेली आहे. आता आम्ही सगळ्यात पहिला नाश्ता करायला जाणार आहे आणि मग वरती दर्शनाला जाणार आहे. तर तुम्ही पुढं दाखवतोच तुम्हाला. ही सगळी खाली बसली आहेत आणि सगळी लोक उभी आहेत. दर्शन झालं. फोन घ्यायला गेलो तर हत्ती आले होते. तर तुम्हाला दाखवतो हत्ती. फोन घेतल्यानंतर खाली आलो पळत पळत. हत्ती दिसले होते. आता झोप लागली होती गाडीमध्ये. पण सगळे हॉटेल बंद झाले पुढं. तर थांबलोय आम्ही. काय नाव आहे? मनोज फॅमिली डाबा. तुम्हाला दाखवतो मी. तर हा तिथे दाल तडका पण नाही. काय मी त्यांना म्हणलं मसाला राईस द्या. मनोज फॅमिली लावा आणि इथं आपली गाडी. काय पर्याय नाही त्याला. पाणी तरी आहे. ब्रँडेड आहे. गाडीवरती 10,000चा फाईन पडलाय. त्याच्यामुळं नंबरच झाकून टाकलाय. 11:30 वाजलेले. पण आम्हाला कोल्हापूरला पोचायचं आहे सकाळी. तर त्याच्यामुळं रात्रभर गाडी चालवायची. जेवण आलेले. भयांना लय भूक लागलेली आहे आणि डोकं दुखते. असं तर दुखन ते विषय वेगळा आहे. पण चालू आहे सगळ्यांचं जेवण मस्तपैकी. अचानक आमचं प्लॅनिंग चेंज झालंय. तर आम्ही बाळू मामाचं दर्शन घ्यायला जाणार आहे आदमापूरला. त्याच्यानंतर कोल्हापूर.
गुड मॉर्निंग. आमचं सकाळ सकाळी बाळू मामाची इथं दर्शन झालेलं आहे आदमापूर या ठिकाणी. तर दर्शन कसं झालं ते सांगा. VIP पेक्षा भारी झालं कसं झालं? दर्शन झालं. एक नंबर दर्शन झाले. आता आपण कुठं चाललोय? आता आपण महालक्ष्मीला कोल्हापूरला चाललोय. अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे. तर इथून फास्टमध्ये तिकडे जाणार आहे. तुम्हाला तिकडचा पण व्ह्यू दाखवणार मस्त बिगी. एन्जॉय करा. 8 वाजता आमचं दर्शन झालेलं आहे मंदिरात. शुक्रवार पण आहे आज. गर्दी पण जास्त आहे. दर्शन झाल्यानंतर ची खुशी लय लवकर झालेलं आहे. कुलकर्णी काकांनी मदत केली तर मस्तपैकी जय भवानी हॉटेलला आम्ही जेवण केलंय. मग डायरेक्ट घरी. काय केलं नाही कालचं कार केलं काय. भैया सगळ्यांनी काहीतरी बोलायचं बरं का. एकदम व्यवस्थित झाली ट्रिप. काय काय एन्जॉय केला काय 2 शब्दात जरा सांगा. तुम्ही उद्याचे 22 सरपंच येईल. व्यवस्थित सांगितलं एकदम पाहिजे. व्यवस्थित झाली सगळी ट्रिप. बाकी सगळी चांगली ट्रिप झाली. चांगली झाली. ट्रिप कशी झाली काय तुम्ही 2 शब्द सांगा. एक नंबर झाली. काय एक नंबर झाली ना. टकाटक चकाचक. चला थँक्यू. काहीतरी सांगा चला. मस्त झाली ट्रेन. मस्त झाली ना. सगळ्यांना भारी वाटली. ट्रिप एक नंबर झाली. नेक्स्ट ट्रिपचं प्लॅन केलेलं आहे गाडीतच. लेह लडाख नाही तर 4 धाम. तर थँक्यू फॉर वॉचिंग सीड लॉग. तर असेच व्हिडिओ पाहत राहा. सबस्क्राईब करा आणि शेअर करा.